हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. चला, आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी मम्मी घरी असले की यांचे हे असे काहीतरी कुटाणे असतात. एंजलला मम्मी जरा साडी ट्राय करून बघत होती नेसवून, तर हिला पण तशीच घालायची होती आणि तिने एवढा हट्ट केला तर तिला ओढणीची नेसवलेली आणि मग तिचे ते नाटके सुरू होतात. जशी एंजल करणार तसं करणार. एंजल इथून जाते तिथून जाते तर ती पण तिच्या मागे मागे फिरते आणि म्हातारी कशी चालते अशी खूप नाटक करून दाखवत होती. ही अशी चालून वगैरे दाखवत होती आणि यांच्या टाईमपासमध्ये सगळं आवरलं. त्याच्यानंतर दुपारी फार लेट झाला झोपायला, झोपतच नव्हती बाबू. आणि नंतर किती मम्मी घरी होती तर तिची मस्ती सुरू होती, कारण सकाळी तिने एक टाईम झोप काढून रिकामी झालेली. त्याच्यामुळे मग सर्व जेवण वगैरे आवरून मग वाजले 4 वाजता ही अशी काहीतरी झोपलेली. आणि हा आमचा कवरचा रिव्ह्यू खूप मस्त आहे. आणि त्याच्यानंतर मग मी चहा वगैरे ठेवला, सगळं आवरलं आणि चपाती बनवायला घेतली. संध्याकाळच्या जेवणाची तयारी झाली आणि आजच्या जेवणामध्ये आजचा मेनू होता, पप्पांना सांगितलेली मच्छी घेऊन यायला आणि खाली बड्डे होता इथे, आम्हाला त्या बड्डेसाठी पण जायचं होतं. त्याच्यामुळे पटकन जेवण वगैरे आवरून घेतलं. एंजल तर पूर्ण दिवस खालीच होती कारण तिथे बड्डे होता, त्याच्यामुळे ती खेळत होती. आणि ही मच्छी होती मुशी, ही माझी फेवरेट आहे. आणि मांदेली पण आणलेली, पण मांदेली साफ करून मॅरिनेट करून त्या फ्रीजमध्ये ठेवून दिलेली, कारण आत्ता ती फ्राय करायची नव्हती, आता फक्त मुशीचा रस्सा बनवायचा होता. आणि त्याच्यानंतर एंजल तयार झाली की एंजलला पण हिला पण तयार व्हायचं होतं. मग एंजलला खाली पाठवून दिलं आणि मग मी पटकन तयार झाले, हिला पण तयार केलं आणि मग आम्ही बड्डेमध्ये गेलो. आणि बड्डेला गेल्यावरती ह्या असा काही बड्डे झाला, खालीच केलेला, त्यांच्या रूमच्या समोरच होता बड्डे, कारण तिचा मे बी तिसरा बड्डे होता, तर एवढं काही हे नव्हतं, पण छान केला मस्त. आम्ही थोडा तिथे बसलो, तिला गिफ्ट वगैरे दिलं आणि मग निघालो घरी. जेवण वगैरे जेवलो नाही आम्ही, जेवण प्लेट घरी घेऊन आलो, कारण मिष्का काय थांबतच नव्हती तिकडे. जेवायला बसलं की ती जेवणार नाही आहे. आणि मग इथे गिफ्ट आम्ही दिलं तिला. गिफ्टमध्ये ना तिला मस्त सॉफ्टवाली बॅग दिलेली आहे, कारण अजून ती लहान आहे आणि मग खेळण्या वगैरे खूप येतात, पण म्हटलं बॅग वगैरे दिली तर कसं ना बॅग तिला यूजफुल होईल. त्याच्यामुळे ती मी मस्त पुढे मी दाखवलेली आहे बॅग, ती अशी तिला बॅग दिलेली आहे. चला, तर मग आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा.